Good morning, students. Today we are starting with next point, that is period required for degradation of waste. This is a most important calculation which can easily understand how the waste is degraded by the microbes. So the least time for the banana peeling, that is a 3 to 4 weeks. कमीत कमी वेळ जो आहे बायोडिग्रेडेशनचा, तो या चार्टनुसार बनाना पिलिंग जी केळ्याची साल आहेत त्याला 1 महिना, जवळजवळ 3 ते 4 आठवडे. सेकंड आहे क्लोथ बॅग्स, म्हणजे कापडी पिशव्या ज्या आहेत त्या जर आपण गार्बेजमध्ये टाकल्या तर त्याचं बायोडिग्रेडेशन व्हायला 1 महिना लागतो. रॅग्स आहेत त्यांना 5 महिने लागतात. त्यानंतर वुलन सॉक्स, जर वुलन सॉक्स तर तुम्ही टाकलेत तर आपले सॉक्स आहेत ते फाटले तर आपण काय करतो, कचऱ्यामध्ये टाकून देतो. तर ते टाकल्यानंतर साधारण 1 वर्ष 1 इयर त्याचा बायोडिग्रेडेशन पिरियड आहे. त्यानंतर वूड 10 to 15 इयर्स, लाकूड आहे. आपल्याला वाटतं की लाकूड लगेच डिग्रेडेट होतं, तर तसं नाही, 10 ते 15 वर्ष त्याला लागतात. त्यानंतर लेदर शूज, आता आपण लेदर शूज वापरतो, लेदर बॅग्स, आपले लेदर बेल्ट्स असतात, लेदरची वॉलेट असतात, पैशाची पाकिट असतात, त्या सगळ्या ज्या लेदर गोष्टी आहेत त्या जर आपण बायोडिग्रेडेशनला टाकल्या तर त्याला 40 to 50 इयर्स एवढा कालावधी लागतो. त्यानंतर टीन कॅन्स, जे कोल्ड्रिंकचे टीनचे कॅन्स असतात, एस्पेशली मेड अप ऑफ ॲल्युमिनियम कॅन्स, त्याला 15 to 100 इयर्स. तसेच ॲल्युमिनियमचे जर मोठे कॅन्स असतील, वेगळे कॅन्स असतील तर त्याला 200 to 250 इयर्स. सर्टन प्लास्टिक बॅग्स, ज्याला आपण बिलो 50 मायक्रॉन ज्या प्लास्टिक बॅग्स आहेत ज्या अतिशय घातक आहेत या पर्यावरणासाठी, त्यांना 10 लाख इयर्स, साधारण त्यांनी सांगितलेलं आहे 10 लाख इयर्स या बॅग डिग्रेड व्हायला वेळ लागतो. आणि थर्माकॉल, ज्याच्यावर आता बंदी आणलेली आहे, त्या थर्माकॉलचा किंवा स्टेरोफॉर्म कप्स जे आहेत, थर्माकॉलचे कप्स आहेत, त्यांचा इन्फायनाईट ड्युरेशन, त्याचं बायोडिग्रेडेशन व्हायला किती वेळ लागतो हे आत्तापर्यंत माहीतच नाही आहे, किंवा याचा कालावधी आपण काढू शकत नाही. हा इन्फायनाईट, अनंत कालावधी त्यांना डिग्रेडेशन व्हायला लागू शकतं. त्यामुळे आता हा चार्ट तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे की आपण वस्तू वापरताना आपण जे 7R शिकलो त्या 7Rमध्ये आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे की आपण कशा पद्धतीने हे मॅनेजमेंट करू शकतो, कशा पद्धतीने आपण आपलं वर्तन ठेवायला पाहिजे, आपली वापरण्याची पद्धत ठेवली पाहिजे. तर त्यासाठी हा चार्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. इफ द टाईम रिक्वायर्ड फॉर डिग्रेडेशन ऑफ सॉलिड वेस्ट जनरेटेड अराउंड अस इज लॉंग, इट सिरियसली अफेक्ट अदर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. व्हॉट कॅन विल यू टेक टू अवॉइड दिस. आताच मी सांगितलं की हे सगळं टाळायचं असेल तर तुम्हाला तुमचं वागणं बदलायला हवं. तुम्हाला तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या वस्तू वापरण्याच्या पद्धतीमध्ये बदल करायला पाहिजे, जेणेकरून आपण हा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा जो क्रायटेरिया आहे तो प्रॉपरली हँडल करू शकतो. आता फिगर 9.5मध्ये त्यांनी एक छान चित्र दाखवले. आई आहे बसलेली आणि ती त्याच्या मुलाला समजावते की कशा पद्धतीने आपण इको फ्रेंडली जे वर्तन आहे, आपलं जे वागणं आहे ते ठेवलं पाहिजे. Below shows a method of storing waste, that is 9.5b, show the use of specific dustbins as per the type of waste. Think about how such eco-friendly waste management can be achieved by following these methods in our homes too. तर आपण सुद्धा अशाच पद्धतीने आता हे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे हे आपण आपल्या घरामध्ये करतो. म्हणजे आम्हीसुद्धा आमच्या घरामध्ये ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट हा पूर्णपणे वेगळा ठेवतो, जेणेकरून ड्राय वेस्ट जो आहे त्याला प्रॉपरली ट्रीट करता येईल आणि वेट वेस्ट जो आहे त्याचं डिग्रेडेशन होऊन कंपोस्ट तयार होईल. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. अजून त्याने त्याच्यामध्ये जर स्पेसिफिकेशन केलेलं आहे तर पेपर जो आहे तो एका वेगळ्या डस्टबिनमध्ये, ग्लास आयटम्स जे आहेत, ग्लासच्या ज्या वस्तू असतील, काचेच्या वस्तू, तर त्यासाठी वेगळं, प्लास्टिक ज्याला आपण रिसायकल करणार आहोत किंवा ज्याचा रियूज करता येऊ शकतो असं वेगळ्या बाजूला, आणि मेटल्स
ज्यांना आपण इंडस्ट्रीला सप्लाय करू शकतो. उदाहरणार्थ जे आपल्याकडे भंगारवाले येतात तर हे मेटल्सचे ऑब्जेक्ट जे आहेत ते घेऊन जातात, त्याला आपल्याला कारण त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे प्रॉपरली अचीव करणं फार आवश्यक आहे. अ पीप इन टू द पास्ट असं त्याने एक पॉईंट दिला आहे. आपण जर आपल्या हिस्ट्रीमध्ये आपल्या भूतकाळामध्ये जर डोकावून पाहिलं तर आपल्याला काय पाहायला मिळेल बघा. एव्हर सिन्स एशियन टाइम्स स्पेशल अटेन्शन हॅज टू बीन गिवन टू गार्बेज डिस्पोजल इन द ग्रीक सिटी ऑफ ॲथेन्स. In 320 BCE, a law had been enacted regarding garbage disposal. It made throwing garbage in open an offense. म्हणजे इसवी सन पूर्व 320मध्ये ग्रीक शहरामध्ये, ग्रीक देशामध्ये, ॲथेन्स या शहरामध्ये असा एक कडक कायदा करण्यात आला होता की जर कोणी उघड्यावरती कचरा टाकला तर तो मोठा गुन्हा मानला जायचा. तर याची सुरुवात जी आहे ती फार पूर्वीपासनं केलेली आहे. फक्त आपण त्याला तेवढं सिरियसली घेत नाही. आपणसुद्धा बसमधनं जाताना, ट्रेनमधनं जाताना सहज चॉकलेटचा कागद, वेफर्सचं पाकिट हे सरळ खिडकीतनं बाहेर टाकून देतो. तर असं न करता हे गार्बेज जे आहे ते प्रॉपर जर तुम्ही त्याचं डिस्पोजल केलं तर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटसाठी हे फार आवश्यक ठरेल. तर इथे आपला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटशी रिलेटेड जे ड्राय वेस्ट मॅनेजमेंट आहे तो पॉईंट कंप्लीट झालेला आहे. नाव वी आर मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट अँड विच इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट रिगार्डिंग टू दिस क्रायटेरिया, दॅट इज अ डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापन असं याला म्हटलं जातं. ज्या नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, नैसर्गिक आपत्ती आहेत, त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने आपलं वर्तन ठेवलं पाहिजे यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. कॅन यू रिकॉलमध्ये त्यांनी काही गेल्या इयत्तेतले क्वेश्चन्स विचारलेले आहेत. फर्स्ट, विच नॅचरल कॅलॅमिटीज हॅव यू एक्सपिरियन्स्ड, हाऊ डिड दे अफेक्ट द कंडिशन्स इन युअर सराउंडिंग. आत्ताच एक 2-3 महिन्यापूर्वी जून महिन्यामध्ये 3 तारखेला आपण एक फार मोठ्या नॅचरल कॅलॅमिटीला सगळे सामोरे गेलो. निसर्ग वादळ नावाचं एक मोठं वादळ आपल्याकडं येऊन गेलो आणि ज्याने प्रचंड हानी आपल्या आजूबाजूला केली. तर असे अनेक नॅचरल कॅलॅमिटीज हे सतत येत राहतात. तर याला आपण कशा पद्धतीने फेस करायचं यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे. सेकंडली, हाऊ विल यू मेक अ प्लॅन टू बी सेफ फ्रॉम कॅलॅमिटीज ऑर टू मिनिमाइज द डॅमेज. आता आपण काय उपाय डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तर पहिलं म्हणजे तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये स्वतःला कसं वाचवायचं. सगळ्यात पहिलं आपल्याकडे एक म्हण आहे, सिर सलामत तो पगडी 50. आपला जर जीव शाबूत असेल तर आपण बाकी सगळ्या गोष्टी परत निर्माण करू शकतो. तर आपला जीव जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्यानंतर सेकंडली आपले जे गुड्स आहेत, आपल्या ज्या नेहमीच्या किंवा आपल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत, आपलं जे संपत्ती आहे त्याचं आपण बचाव कसा करू शकतो हे सेकंडली आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून अशा कुठल्याही नॅचरल कॅलॅमिटीज म्हणून आपल्याला कमीत कमी त्रास होईल किंवा आपल्याला कमीत कमी हानी पोहोचेल. व्हेरियस नॅचरल डिझास्टर्स लाईक थंडरबोल्ट्स, ज्याला लाईटनिंग आपण विजा चमकणं असं म्हणतो, फ्लड्स म्हणजे पूर, फायर म्हणजे आग, वणवा, अँड मॅनमेड डिझास्टर्स लाईक ॲक्सिडेंट. आता ॲक्सिडेंट हा मॅनमेड डिझास्टर झाला. सुरुवातीचे आहेत, याच्यामध्ये अजून आहेत, वोल्कॅनो आहे, त्यानंतर अर्थक्वेक आहे, हे सगळे नॅचरलमध्ये येतात. आणि मॅनमेडमध्ये ॲक्सिडेंट, बॉम्ब एक्सप्लोजन, केमिकल ॲक्सिडेंट इन इंडस्ट्री, स्टॅम्पेड्स इन मास गॅदरिंग्स, रायोट्स एक्सेट्रा, असे अनेक प्रकारचे मॅनमेड मानवी हस्तक्षेपामुळे किंवा मानवी कृतींमुळे घडणारे डिझास्टर्स काही आहेत आणि काही निसर्गात घडणारे आहेत. तर निसर्गात घडणारे जे डिझास्टर्स आहेत ते आपण टाळू शकत नाही, पण मॅनमेड डिझास्टर आहे, फॉर एक्झाम्पल ॲक्सिडेंट आहे, हा ॲक्सिडेंट आपण टाळू शकतो जर आपण व्यवस्थित सगळ्यांनी जर व्यवस्थित व्हेकल ड्राईव्ह केली तर ॲक्सिडेंट्स हे कमी प्रमाणात होऊ शकतात.
they cause large scale damage to life and property. सगळ्याच प्रकारचे डिझास्टर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी डॅमेज करतात आणि आपलं जीवसुद्धा त्याच्यामुळे धोक्यात येऊ शकतो. तर याच्यासाठी आपल्याला हे डिझास्टर मॅनेजमेंट शिकणं फार आवश्यक आहे. आता डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन इम्प्लॅन्टेड थ्रू प्रॉपर प्लॅनिंग, ऑर्गनाइज ॲक्टिव्हिटी अँड कोऑर्डिनेशन. इट इन्क्लूड्स द फॉलोइंग स्टेप्स. आता प्रॉपर डिझास्टर मॅनेजमेंटची जी टीम आहे, आता सगळ्यांनी आपण बघितलं असेल निसर्ग वादळ असेल किंवा त्याच्या आधीचा पूर असेल, त्याच्यामध्ये NDRF हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता. तर NDRF नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे ते NDRFची जी टीम आहे, डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स जो आहे, जसं पोलीस दल असतो, आर्मी असते, तसं हे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी एक प्रॉपर आर्मी वेगळी ठेवलेली असते. त्याला NDRF टीम असं म्हटलं जातं. काय काम आहेत त्यांची बघा, कोणत्या कोणत्या स्टेप्स ते फॉलो करतात. प्रिव्हेन्शन ऑफ लुजेस अँड डेंजर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिला धोका जो आहे तो धोका कमी करणं. इम्प्रूव्हिंग टॉलरन्स, आपली क्षमता वाढवणं, आपण कशा पद्धतीने ह्या गोष्टीला सक्षमपणे तोंड देऊ शकतो याची क्षमता वाढवणं. प्रोव्हाइडिंग रिलीफ फ्रॉम डिझास्टर मिनिमायझिंग द इंटेन्सिटी अँड एक्सटेंट ऑफ हार्म. त्याचबरोबर त्या तिथल्या लोकांना किंवा आपण कमीत कमी त्यापासून प्रभावित होणं आणि आपल्याला कमीत कमी हानी त्यापासून पोचणं. प्रिपरेशन टू फेस द डिझास्टर म्हणजे आपण पूर्वतयारीत राहणं, आपण मनाची तयारी करून ठेवणं, शारीरिकदृष्ट्या तयार राहणं हे फार आवश्यक आहे. त्यानंतर इमिजिएट ॲक्शन इन द डिझास्टर सिच्युएशन. डिझास्टर जर एखादा अचानक आलं तर आपण पटकन एखादा निर्णय घेऊ शकतो. आता मी काय करू, आता काय करत बसू, असा विचार न करता पटकन आपल्याला याच्यावरती उपाय करता आला पाहिजे. 6th, असेसमेंट ऑफ डॅमेजेस अँड इंटेन्सिटी ऑफ डिझास्टर. त्याचबरोबर डिझास्टर किती प्रमाणात आहे, किती गंभीर आहे याची लगेच मोजमाप करणं आणि तसं रिपोर्टिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे. 7th, अरेंजिंग फॉर रेस्क्यू वर्क अँड हेल्प. त्याचबरोबर आपण जर सुरक्षित झालो तर इतर लोकांना वाचवण्यासाठी किंवा इतर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अँड रिहॅबिलिटेशन अँड रिबिल्डिंग. त्यानंतर सगळं डिझास्टर येऊन गेल्यानंतर सगळ्या गोष्टी पूर्ववत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. तर असे हे महत्त्वाचे स्टेप्स त्यांनी याच्यामध्ये दिलेले, ज्या स्टेप्सच्या साहाय्याने आपण डिझास्टर मॅनेजमेंट प्रभावीपणे करू शकतो. त्यानंतर फर्स्ट एड टू डिझास्टर विक्टिम्स. फर्स्ट एड म्हणजे एखादा डिझास्टर विक्टिम तुमच्यासमोर आला तर तुम्ही त्याला काय ट्रीट करू शकता, कशा पद्धतीने त्याला हँडल करायचं आहे, तर त्या संदर्भी तुम्हाला माहिती दिलेली आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फर्स्ट एड इज प्रिव्हेन्शन ऑफ डेथ, प्रिव्हेंटिंग डेट्रिब्युशन ऑफ हेल्थ अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ रिहॅबिलिटेशन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा डिझास्टर मॅनेजमेंट विक्टीम म्हणजे ज्याच्यावरती नैसर्गिक आपत्ती आलेली आहे अशा व्यक्तीचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्राण वाचवले पाहिजेत, त्याची डेथ अवॉइड केली पाहिजे. सेकंडली, जर त्याला काही डॅमेज झालं असेल, जर त्याला काही जखम झाली असेल, दुखापत झाली असेल तर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट दिली पाहिजे. आणि थर्डली, त्याला सुरक्षित ठिकाणी हलवलं पाहिजे, त्याचं रिहॅबिलिटेशन केलं पाहिजे. हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू नो अबाउट द इमर्जन्सी मेजर्स ऑर फर्स्ट एड प्रॅक्टिस टू बी फॉलोड. यासाठी आपण कोणत्या इमर्जन्सी प्रॅक्टिसेस फॉलो करू शकतो, तर बेसिक 3 स्टेप्स त्यांनी इथे दिलेले आहेत. पहिलं, एअरवे. सगळ्यात सोपा आणि सगळ्यात जलद जो मार्ग आहे, ABC असं त्याला म्हटलेलं आहे, लाईफ अँड रेस्क्युएशनमधला. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला एअरवेजच्या सहाय्याने विक्टीमला डिफिकल्टी जी ब्रीदिंग आहे ते ब्रीदिंग डिफिकल्टी त्याची क्लिअर करणं, आर्टिफिशियल ब्रीदिंग त्याला देणं. द हेड शूड बी हेल्ड इन द बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशन
or the chain should be raised so that the respiratory passage remains open. तर त्याच्या शरीराची रचना जी आहे ती व्यवस्थित पद्धतीने एअरवे त्याला म्हटलेलं आहे. तर त्याचा जो श्वसनाचा मार्ग आहे तो मोकळा करणं हे सगळ्यात पहिलं काम. सेकंडली ब्रीदिंग. इफ ब्रीदिंग हॅज स्टॉप्स द विक्टिम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ रेस्क्युलेशन. तर सगळ्यात दुसरी स्टेप आहे, जर त्याचं ब्रीदिंग थांबलं असेल तर त्याला आर्टिफिशियल ब्रीदिंग माउथ टू माउथ देणं. आणि थर्ड, सर्क्युलेशन. इफ द विक्टिम इज unconscious, then after giving mouth to mouth respiration twice, the heart should be pressed down hard by pressing the chest with both the palms. These two actions should be repeated alternately about 15 times. This is called cardiopulmonary resuscitation, CPR. If it helps to bring the circulation back to normal. आणि तिसरी प्रोसेस आहे, त्याला ब्रीदिंग दिल्यानंतर, आर्टिफिशियल ब्रीदिंग दिल्यानंतर त्याचं CPR करणं, कार्डिओपल्मोनरी रेस्क्युलेशन. याच्यामध्ये तुम्हाला ही प्रोसेस मी व्हिडिओ त्याचा सेंड करेन. आपले दोन्ही हात आहेत, तळ हात आहेत, ते त्याच्या छातीवरती ठेवून 3 वेळा लागोपाठ प्रेस करायचे. परत थोडा वेळ अर्धा 15 सेकंद थांबून परत असं 15 वेळा तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून त्याचं रेस्पिरेशन जे आहे ते नॉर्मल होईल आणि त्याचं सर्क्युलेशन स्टार्ट होईल. तर हे 3 ABC जे प्रकार आहेत, एअरवे, ब्रीदिंग आणि सर्क्युलेशन, हे सगळ्यात फास्टेस्ट किंवा सगळ्यात लवकर त्यांना मिळण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लीडिंग. इफ द विक्टिम इज इंज्युर्ड अँड ब्लीडिंग थ्रू द वुंड, then the wound should be covered with the antiseptic pad and pressure applied on it for 5 minutes with either thumb or palm. जर एखाद्या व्यक्तीला, अशा विक्टीमला जर जखम झाली असेल आणि त्या जखमेमधून रक्त वाहत असेल, तर ते वाहणारा जो रक्ताचा जो जखमेचा भाग आहे तो कव्हर करणं आधी अँटीसेप्टिक पॅडने. कुठलंही घाणेरडं खराब कपडा त्याला वापरून चालणार नाही, स्वच्छ कापड त्यासाठी वापरायचं आहे. आणि त्या स्वच्छ कापड त्या जखमेवरती ठेवून 5 मिनिट अंगठ्याने, छोटी जखम असेल तर अंगठ्याने आणि मोठी जखम असेल तर तळ हाताने ती जखम दाबून ठेवायची आहे 5 मिनटं, जेणेकरून त्याचं जे ब्लीडिंग आहे ते स्टॉप होईल किंवा फर्दर ब्लीडिंग होणार नाही. त्यानंतर फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑन वर्टिब्री. जर एखाद्या व्यक्तीला फ्रॅक्चर झालं असेल, हाड तुटलं असेल किंवा त्याचा वर्टिब्रल कॉलम जो आहे त्याला डॅमेज पोचला असेल, इफ एनी बोन इज फ्रॅक्चर्ड, इट इज इसेन्शियल दॅट द फ्रॅक्चर्ड पार्ट टू बी इमोबलाइज्ड म्हणजे काय, तर त्याची हालचाल नाही झाली पाहिजे. जो फ्रॅक्चर्ड पार्ट आहे, उदाहरणार्थ हात जर फ्रॅक्चर झाला असेल, हाताचं हाड जर तुटलं असेल तर तो हात अजिबात हलता कामा नये, तशा पद्धतीने त्याला बांधून ठेवायचा आहे किंवा त्याला अलगद ठेवायचं आहे. इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ द अवेलेबल वुडन रॉड्स ऑर बॅटॉन्स ऑर रुलर्स. यासाठी तुम्ही घरगुती काय वापरू शकता, तर एखादा लाकडी रॉड वापरू शकता किंवा रुरल, आपल्याकडे जी पट्टी असते लाकडी पट्टी, तर त्या लाकडी पट्टीच्या साहाय्याने त्या हाडाला सपोर्ट द्यायचा आहे आणि तो हात जो आहे तो बांधून ठेवायचा आहे. त्यानंतर बर्न्स म्हणजे जर एखाद्या व्यक्ती भाजला असेल किंवा त्याला भाजून जखम झाली असेल, इफ विक्टिम हॅव बीन इंज्युर्ड बाय द बर्न, इट इज बेनिफिशियल टू होल्ड द इंजुरी पार्ट अंडर क्लीन अँड कोल्ड फ्लोईंग वॉटर ॲटलिस्ट फॉर 10 मिनिट्स. असा भाजलेला जर एखादी जखम असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कव्हरिंग वगैरे करायचं नाही आहे. याच्यामध्ये फार तुम्हाला अलर्ट राहणं फार आवश्यक आहे, कारण जर असं भाजलेली जखम आहे आणि त्याला तुम्ही जर पट्टी वगैरे गुंडाळलीत
तर नंतर जेव्हा डॉक्टरकडे त्याला घेऊन जातील तेव्हा ती पट्टी त्या पूर्ण हाताला किंवा त्या जखमेला चिकटते आणि मग ती जर निघाली नाही तर त्याला जास्त मोठी जखम होण्याची शक्यता असते. तर बर्निंगचं जे इंजुरी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की त्याचा जो हात आहे किंवा जो इंजुर्ड पार्ट आहे तो फ्लोईंग वॉटरमध्ये, साध्या पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये नळ असेल तर त्याच्यामध्ये धरायचं आहे, जेणेकरून ते सगळं जे बर्निंग आहे ते शांत होईल किंवा क्लीन होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट एड हे प्रॉपरली करायचं आहे. त्यानंतर फॉर इंजर्ड लाईक स्पेन्स, ट्विस्टिंग अँड कॉन्ट्युशन द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. आता राईस RICE या प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन, एलिव्हेट. रेस्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा अलाउ द विक्टीम टू सिट अँड रिलॅक्स्ड पोझिशन. सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीला प्रॉपर पोझिशनला ठेवायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. सेकंड, आईस. अप्लाय द आईस पॅक ऑन द इंजर्ड पार्ट. त्याचा जो इंजर्ड पार्ट आहे, आता जखम नाही आहे, फक्त मुरगळलं आहे किंवा फक्त मुकामार लागला आहे, तर त्याला आईस ॲप्लाय करायचं आहे. आईस पॅक त्यासाठी पाहिजे, बर्फ लावायचा आहे. कॉम्प्रेशन. आफ्टर द आईस पॅक ट्रीटमेंट द इंजर्ड पार्ट शुड बी मसाज जेंटली. त्यानंतर त्याला अगदी जेंटली मसाज, कॉम्प्रेशन म्हणजे अतिशय हळूवार हाताने त्याला मसाज द्यायचा आहे. आणि एलिव्हेट. द इंजर्ड पार्ट शुड बी केप्ट अँड रेस्ड एलिव्हेटेड पोझिशन. त्यानंतर हा जो इंजर्ड पार्ट आहे तो उंच शरीरापेक्षा म्हणजे हृदयापेक्षा एस्पेशली म्हणायचं झालं तर उंच ठिकाणी ठेवायचा आहे, जेणेकरून सर्क्युलेशन तिथलं स्लो होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी रेस्क्यू त्याचं करायचं आहे. त्यानंतर हाऊ द ट्रान्सपोर्ट विक्टीम ऑर पेशंट. पेशंटला किंवा विक्टीमला ट्रान्सपोर्ट कसं करायचं त्याची तुम्हाला इथे या चार्टमध्ये माहिती दिली आहे. तर हे सगळे वाचा तुम्ही, याच्यामध्ये शिकण्यासारखं असं नाही आहे काही. तर तुम्हाला हे वाचून किंवा बघून कळणार आहे की कशा पद्धतीने पोझिशनिंग आहे. याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला वाटल्यास सेंड करेन. अदर इमर्जन्सी मेजर्समध्ये बघा, बोट्स आर यूज्ड टू सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन टू रेस्क्यू पीपल ट्रॅप्ड इन द फ्लडेड एरिया. आता इमर्जन्सी मेजर्समध्ये आपल्याला बोट्सचा वापर करता येतो. ॲज अन इमर्जन्सी मेजर वुडन बोट्स, बांबू फ्लोट्स. आपण आता इमर्जन्सी बोटसुद्धा तयार करू शकतो आणि त्याच्या सहाय्याने आपण त्या व्यक्तीला तिथून फ्लडेड एरियामधून बाहेर काढू शकतो. फाइंड आउटमध्ये त्यांनी एक तुम्हाला पॉईंट दिला आहे. फायर एक्स्टिंग्विशर इज पोर्टेबल ॲप्लायन्सेस हॅव दॅट कॅन बी इझिली कॅरीड एनिवेअर. व्हेरियस ॲप्लायन्सेस आर यूज्ड टू पुट out a fire. Visit the fire department in your city and collect the detailed information. आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या इथं अग्निशामन नगरपंचायत एरिया जो आहे त्या नगरपंचायतमध्ये जे अग्निशामक यंत्रणा आहे तर त्याला भेट द्यायचे आणि फायर एक्स्टिंग्विश करण्यासाठी कोणकोणती उपकरणं वापरली जातात तर त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा त्याची तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. ठीक आहे. तर इथे आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांनी एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे आणि मला फोटोग्राफ सेंड करायचे आहे. थँक्यू.